झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्य बँकेच्या बाबतीत जी कारवाई झाली त्या कारवाईच्या बद्दल दादांच्या मनामध्ये राग आहे आणि तो राग अजिबात लपून राहत नाहीये। त्यांचा स्वभावच मुळात सडेतोड आहे आणि आज त्यांनी संधी साधली। बारामती सहकारी बँकेच्या एका शाखेचं पुण्यामध्ये उद्घाटन होतं, संधी साधली आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला आणलाय। हा शिवाय त्यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता ज्यांनी कोणी संस्था चांगली चालणारी संस्था मातीत घालायचं काम केलं त्यांना जनतेनं माफ करू नये असा देखील टोला त्यांनी लगावलाय। थेट पुण्याला जाऊयात आपण। नितीन पाटोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। नितीन, अजूनही दादांच्या मनातला राग गेलेला नाहीये। राज्य सहकारी बँक ज्या पद्धतीनं आल्या पदावरती आल्या सीएमनं ज्या पद्धतीने कारवाई केली होती त्याचा राग आहे मनात, आज दिसलं ते। अजित, निश्चितपणे हे दिसलेलं आहे। यात दोन महत्त्वाचे त्यात पहिली म्हणजे उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना खोटं ठरवलेलं आहे किंवा चुकीचं ठरवलेलं आहे। मुख्यमंत्र्यांविषयी, राज्याच्या प्रमुखाविषयी त्यांच्या सहकार्यानं, जबाबदार व्यक्तींना जाहीरपणे विधान करणं आणि त्यांना खोटं ठरवणं, चुकीचं ठरवणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यातली लक्षात घ्यावी लागेल। कारण अशा पद्धतीने जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकमेकाविरोधात आरोप प्रत्यारोप करत असतील आणि त्यापुढेही जाऊन एकमेकांना चुकीचं किंवा खोटं ठरवत असतील तर ही एक गंभीर बाब किंवा एक महत्त्वाचा मुद्दा यातून पुढे आलेला आहे। आणि दुसरं म्हणजे अजित पवार यांच्या मनात राज्य सहकारी बँक बरखास्तीचा जो राग आहे, जो सल आहे, तो अजूनही कायम असल्याचं स्पष्टपणे दिसतंय। कारण दादांनी स्पष्टपणे म्हटले की राज्याच्या जनतेला मी हे सांगणार नव्हतो, मात्र तरीही त्याने एका जाहीर कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री खोटं बोलत असल्याचं म्हटलेलं आहे। राज्य सहकारी बँकेला बँकिंग लायसन्स मिळालेलं आहे, ते प्रशासकांच्या नियुक्तीनंतर मिळालं असं मुख्यमंत्री म्हटले होतं, असं अजितदादांनी स्वतः म्हटलेलं आहे। मात्र हे लायसन्स प्रशासकांच्या नियुक्तीमुळे मिळालेलं नाही, तर अर्थ खात्यानं, अजित पवार यांच्या अखत्यारीतील अर्थ खात्यानं त्याला 50 कोटींची मदत केली। मार्चच्या आधी 50 कोटी मिळणं बँकेला आवश्यक होतं, दिल्यानंतर राज्य सरकारने ह्या बँकेला एकूण केलेली मदत 325 कोटींवरती गेलेली आहे आणि त्यामुळेच हे लायसन्स बँकेला मिळू शकलं। त्यामुळे त्या जागी प्रशासक असते, अजित पवार असते किंवा दुसरं कोणीही बँकेचं चेअरमन असतं तरी हे लायसन्स मिळालंच असतं। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे करू नये, खोटं बोलू नये असं अजित पवार निश्चित नितीन तेही लक्षात आलं आणि याची बातमी होईल हे देखील दादाला माहिती होतं। ते देखील तसं म्हणाले की आता लगेच ब्रेकिंग न्यूज चालायला सुरुवात होईल, झालंही तसंच। अजित, निश्चितपणे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः वक्तव्य केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या पुढे जाऊन राष्ट्रवादीमध्ये कोणी यावरती भाष्य करेल अशी शक्यता कमी दिसते। मात्र आता काँग्रेसकडून याला कसं प्रत्युत्तर मिळते किंवा काँग्रेस काय याच्यावरती प्रतिक्रिया देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। किंवा खुद्द मुख्यमंत्री पुन्हा काही त्यांना जर उपमुख्यमंत्र्यांनीच, अजितदादांनी जर खोटं बोललंय, मुख्यमंत्री जर चुकीचं बोलतात असं जर अजित पवार म्हणत असतील तर मुख्यमंत्री यावरती उत्तर देणार का, प्रतिक्रिया देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या सर्व वादानंतर आता ह्या राज्य बँकेवरनं जो वाद होतोय त्यानंतर आता जर बँकेला लायसन्स मिळालंय त्यामुळे प्रशासक जाणार का, बँकेवर जे प्रशासकांचं राज्य आहे ते जाणार का आणि संचालक मंडळ नव्यानं येईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि कदाचित यासाठीच अजित पवारांनी हे विधान केलेलं असावं की बँकेला आता बँकिंग लायसन्स मिळालेलं आहे त्यामुळे प्रशासकांची गरज नाही, पुन्हा ही जी बँक आहे ज्यावरती निवडणुका होऊन लोकनियुक्त किंवा सहकार संस्थांनी निवडलेले प्रतिनिधी यावेत आणि बँकेवर पुन्हा सहकार ह्या प्रशासकांचं राज्य जाऊन जे लोकप्रतिनिधींनी किंवा प्रतिनिधी निवडून येतील त्यांचं राज्य यावं असं देखील कदाचित ह्यामागचा हेतू असू शकेल। अजित, या सगळ्यामध्ये नितीन एक गोष्ट सांगा आपल्या प्रेक्षकांना, ती फार महत्वाची आहे की राज्य सहकारी बँक ही बँक किती महत्वाची आहे आणि का इतका मनाला लावून घेतलंय अजित पवारांनी, किती महत्वाची ही बँक आहे हे देखील सांगा आपल्या प्रेक्षकांना। अजित, ही राज्य सहकारी बँक ही जी राज्यातल्या सर्व बँका आहेत, राज्यातल्या सर्व बँकांची शिखर बँक आहे, त्याचं वर्चस्व किंवा सगळे सूत्र आतापर्यंत अजित पवार यांच्या हातात होती। या बँकेनं राज्यातल्या अनेक सहकारी साखर कारखान्यांना, सूतगिरण्यांना, इतर अनेक मोठ्या बड्या सहकारी संस्थांना कर्ज वाटप केलेलं आहे आणि या कर्ज वाटपामुळेच ही बँक तोट्यात आली किंवा बुडीत निघाली, त्यावरती ही बरखास्तीची कारवाई झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय 60 वर्षे या बँकेकडे बँकिंग लायसन्स नव्हतं। रिझर्व्ह बँकेनं या अशाच कारभारामुळे असेल कदाचित बँकेला 60 वर्ष झाली तरी बँकिंग लायसन्स दिलेलं नव्हतं। आता कुठे ते बँकिंग लायसन्स मिळालेलं आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट अजित पवारांनी जे विधान केलेलं आहे, अजितदादांचं असं म्हणणं होतं की आम्ही काम करतो आणि काम करतो त्याच्यात चुका होतात, जो काम करत नाही त्याच्यात चुकाच होऊ शकत नाही। कदाचित हा देखील मुख्यमंत्र्यांना टोला असेल। झी 24 तास एक पाऊल पुढे।